लक्ष्मी महाप्रसाद हा आमचा श्रावण महिन्यात प्रत्येक पहिल्याच वर्षी म्हणजे मंगळवारी सुरू असतो आणि सहिता भाविक सगळे लोक जमा होतात. आमचे भावकीतील सर्व लोक व ग्रामस्थ आमचा हा महालक्ष्मीचा मंदिर हे लक्ष्मी आमची जागृत केली आहे आणि लक्ष्मीचा हा प्रसाद घ्यायला भरपूर येतात महिला व उपस्थित वर्गाचे पंचकृषी लोक गावातील सर्व उपस्थित राहतात. त्याबद्दल आम्हाला शक्तीपीठ महामार्ग जाण्याचा मार्ग आम्ही रद्द केला पाहिजे. हे मंदिर शक्तीपीठ म्हणजे हे मंदिर आमचं लक्ष्मीचं जाते, त्यासाठी आमचा सर्व महिलांचा व ग्रामस्थांचा विरोध आहे. ह्यासाठी आम्ही शक्तीपीठ महामार्गासाठी आम्ही विरोध करत आहे. आज या ठिकाणी कामेरी गावामध्ये महालक्ष्मी मंदिराची फार मोठी जत्रा या ठिकाणी उत्साहात होते. याचे भाविक कामेरी आणि पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात. इथे राष्ट्रीय महामार्ग 4 पुणे बेंगलोर हायवे या ठिकाणी आहे. हा राष्ट्रीय महामार्ग जो आहे हा राष्ट्रीय महामार्ग 2 वेळ रुंदीकरणामध्ये इथल्या शेतकऱ्यांची आणि इथली सगळ्यांची जमीन शासनानं 2 वेळा घेतलेली आहे. आणि आता जो महाराष्ट्र शासनानं शक्तीपीठ नावाचा महामार्गाचा जो घाट घातलेला आहे तो शक्तीपीठ महामार्ग या हायवेला क्रॉस करतोय. पूर्वेच्या बाजूनं तो हायवे शक्तीपीठ येतोय आणि दुर्दैवानं आमचं श्रद्धास्थान या ठिकाणी आहे. हे लक्ष्मी मंदिर या शक्तीपीठ महामार्गामध्ये उद्ध्वस्त होणार आहे. जवळजवळ या ठिकाणी 2 हायवे एकत्र आल्यामुळे जंक्शन या ठिकाणी होणार आहे आणि या जंक्शनामुळे इथल्या शेतकऱ्यांची एकाची 4 ते 5 एकर जमीन असे अनेक शेतकऱ्यांची जमीन दोन्ही बाजूला पश्चिम बाजूला आणि पूर्व बाजूला दोन्ही बाजूला या शासनानं जमीन आकारलेली आहे. आणि शक्तीपीठ म्हणजे अनेक मंदिरांना जोडणारा रस्ता आणि हे सुद्धा शक्तीपीठ आमच्या दृष्टीनं हे लक्ष्मी मंदिर सुद्धा एक आमचं शक्तीपीठ आहे. अनेक शक्तीपीठांना जोडताना आमचं शक्तीपीठ उद्ध्वस्त का असा प्रश्न आमच्या सगळ्या ग्रामस्थांचा शासनाला आहे. म्हणून या शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट महाराष्ट्र शासनानं सोडावा म्हणून आम्ही 21 तारखेला शुक्रवारी उद्या भव्य असा मोर्चा जिल्हाधिकारी ऑफिसवरती आम्ही काढतोय आणि या ठिकाणी इथले सगळे भाविक येणारच आहेत आणि तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी सांगली 21 तारखेला यावं अशी मी आपल्याला विनंती करतो.